साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार, चिंता हरून देवा थकला असणार, देवाच्या खांद्यावर. हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज गणपतीची तयारी करत होते. तर मुलगा गणपती घेऊन आलेला आहे रिक्षामध्ये, आणि रिक्षावाला भैया आणि तो दोघंजण मिळून गणपती घेऊन येत आहेत घरात. तर मी पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती आणि आता ते दोघं आलेले आहेत. तर पहिल्यांदा मी दोघांचे पाय धुतले आणि त्याच्यानंतर तो कपडा झाकलेला होता तो काढून घेतला आणि गणपतीची आणि त्या दोघांची पण दोघांना औक्षण करून ओवाळून घेतले. तर इथे दोघं यायच्या अगोदर माझी पूर्ण तयारी झालेलीच होती आणि मी गणपती येण्याची वाटच बघत होते. तर ते घेऊन आले आणि मुहूर्त च्या अगोदर पूजा करून घ्यावी म्हणून मी थोडं फास्ट तयारी करून घेतली सगळी. तर इथं छान अशी रांगोळी काढून घेतली मी. गणपती आणल्यानंतरच रांगोळी काढली, कारण त्याच्या अगोदर जर काढली असती तर गणपती ठेवताना त्याच्यावर पाय पडले असते आणि ती रांगोळी मोडली असती. म्हणून मी काय केले, अगोदर गणपती आणला आणि नंतरच रांगोळी काढून घेतली. तर आज मी इथं पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे आणि मोदक पण आमच्या इकडे पुरणाचेच असतात. तर तो सगळा स्वयंपाक करून घेतला, नैवेद्याची सगळी तयारी केली आणि त्याच्यानंतर इकडं रांगोळी काढून घेतली आणि मग बाकीची तयारी सुरू केली. तर इथं मी अशी पूर्ण अशी रांगोळी आणि असं गणपती दिसत आहे. तर इथं अजून बाकीची पूजा मांडायची राहिलेली आहे, तर आता ती करणारच आहे. तर त्या अगोदर हा माझा लुक असा आहे आज मी केलेला, तर तो तुम्हाला दाखवत आहे. आणि इथंही माझी पूजेची तयारी आता करत आहे. तर इथं कलश तांब्या, त्याच्यावरती नारळ ठेवून घेतला 5 पानं, त्याला वस्त्रमाळ घातली आणि फुलं होती ती माझ्याकडे घातली. तर इकडं कणस, फळं, बाकीचे फळं ते ठेवून घेतले आणि नैवेद्याची ताटली, मोदक सगळी तयारी केली. आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून आरती ओवाळून घेतली. आणि अजून आरती करायची होती, पण त्या अगोदर हे आल्यानंतर आरती करावी म्हणून तोपर्यंत मी बाकीची पूर्ण तयारी करून घेतली. तर ही होती आजची माझी पूजा, आणि ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.